एव्हरीवन, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप यूजफुल असणार आहे, सो शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. आणि जर व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा आणि नव्याने कोण चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. तर मी मिशोवरतून ना ही सुंदर साडी मागवली होती, ज्याचं रेडीमेड ब्लाऊज आहे स्टिच. तर हे ब्लाऊजची क्वालिटी बघू शकताय. डिझाईन तर खूप छान आहे, याच्यावरती जे वर्क केलं आहे एम्ब्रॉयडरी वर्क ते खूप सुंदर आहे आणि कलरही छान आहे. याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत. मी कम्युनिटी पोस्टला लिंक दिली आहे, कोणाला हवी असेल तर तिथून तुम्ही मागवू शकताय. आणि कप्स आहेत त्याच्यामध्ये आणि स्लीव्ज बघू शकताय किती सुंदर आहेत. आणि हे जे लटकन आहे ते पण छान आहे, नोट दिले आहेत ते. आणि साडीची क्वालिटी सुंदर आहे. ब्लाऊज तर खूप छान आहे, ब्लाऊज खूप आवडला मला. आणि आता साडी बघूया. सध्या मिशोवरती ना सेल चालू आहे, त्यामुळे थोडासा डिस्काउंट मिळू शकतो आहे. आणि साडीची क्वालिटी पण खरंच छान आहे. जवळून दाखवते मी तुम्हाला कापड. तसंच बघू शकता साडीचे काठ पण छान आहेत, कडदानी वर्क आहे याच्यावरती आणि एकदम कपडा मस्त आहे, सिल्क. तर मी हायली रिकमेंड करेन की ही साडी घेऊ शकताय. अगदी हाईटही आहे या साडीला आणि कपडा पण छान आहे. इथे मी पूर्ण ओपन करून दाखवते, बघा साडी कशी आहे ती. साडी आणि ब्लाऊज जो स्टिच आहे त्याच्या मानाने याची साडीची प्राईस खरंच खूप कमी आहे, 1000च्या आतमध्ये. आता प्राईज मला लक्षात नाही, पण मी कम्युनिटी पोस्टला मेन्शन करेन. 700-800 समथिंग याचं प्राईज आहे. पण ब्लाऊज आणि साडी खरंच खूप छान क्वालिटीची आहे आणि आता डिस्काउंट पण मिळेल कारण सेल सध्या सुरू आहे. या साडीसोबतच अजून 2 साड्या मी मागवल्या होत्या, पण त्या अजून रिसीव्ह झाल्या नाहीत, म्हणून याचाच व्हिडिओ फक्त बनवला. त्या रिसीव्ह झाल्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन, तर तेही तुम्ही चेक करा शॉर्ट व्हिडिओज. आणि त्यासोबतच मी लिंकही शेअर करेन कम्युनिटी पोस्टला, जिथून तुम्ही मागवू शकता. अगदी छान रिव्ह्यू आहे त्याचे. आणि ब्लाऊजसुद्धा साईजमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच आतमध्ये जे कफ आहेत ते चांगल्या क्वालिटीचे आहेत, किंवा कपडा आतमधला जो अस्तर आहे तोही चांगल्या क्वालिटीचा आहे. त्यासोबत बघा, आता इथे मी तुम्हाला नेसून दाखवली साडी, तर अगदीच छान बसते साडी. ब्लाऊज पण फिटिंग छान आहे आणि हाईटला पण व्यवस्थित आहे साडी. असेच मिशोवरून किंवा ऑनलाईन मागवलेल्या साड्यांचे रिव्ह्यूज जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंट करा, मी असे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ना काही व्हिडिओज आहेत की अनबॉक्सिंगचे आहेत किंवा रिव्ह्यू व्हिडिओ आहेत मिशोवरून, जे ऑनलाईन मी काही वस्तू मागवल्या आहेत त्याचे, तर तेही सुद्धा जाऊन चेक करा. तर या साडीवरचा जो ब्लाऊज आला आहे ना तो खरंच खूप छान आहे, त्यामुळे मी साडी ठेवून घेणार आहे ब्लाऊजसाठी, कारण तो ब्लाऊज मी दुसऱ्या साडीवरही मॅच करू शकते असं आहे. तर शॉर्ट व्हिडिओसाठी सुद्धा थोडंसं शूट केलं मी, त्यानंतर हा सगळा जो पसारा आहे तो ठेवून घेतला. साडी जी होती, ब्लाऊज सगळं व्यवस्थित घडी मारून वगैरे ठेवून दिलं, कारण यानंतर ना मला माझं जे वीकली स्किन केअर आहे तर ते करायचं होतं. तर ते रुटीनही तुमच्याशी मी शेअर करते, व्हिडिओ शेअरपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी ना मी फेसवरती जी बारीक लव असते केसांची, ती काढण्यासाठी ना हे कार्मसीचे रेझर वापरते. अगदी वर्ष झालं मी यूज करते, छान क्वालिटीचे आहे, त्याचे ब्लेड पण छान आहेत. जवळून दाखवते बघा, अगदी छान आहेत आणि वापरण्यासाठी पण अगदी सोपं आहे, त्यामुळे मी ह्याचाच वापर करते. तर फेसवरती जे काही केस असतात बारीक, तर ते काढण्यासाठी आधी जे ॲलोवेरा जेल येतं ना ते लावायचं, किंवा मॉइश्चरायझरही लावू शकतो. त्यानंतर हे असे कॉटनचे जे पॅड असतात ना छोटे वाईप्स, तर हे पॅकेट ना मी डीमार्टमधून आणलं होतं, ऑनलाईनही मिळतं. तसंच जे कार्मसीचे जे फेस रेझर आहे ते मी ऑनलाईन घेतल्यात, त्याची लिंक तुम्हाला शेअर करेन, जर हवं असेल तर मला कमेंट करा. तर जे ॲलोवेरा जेल आहे ते फेसला लावून पूर्णपणे जे बारीक केस आहेत ते पूर्ण चेहऱ्यावरती काढून घेतले. आयब्रोज जे आहेत त्यांना शेप दिला. त्यानंतर हे फेस स्क्रबर, तर हे वॉलनटचं स्क्रबर आहे, याने पूर्ण चेहरा स्क्रब करून घेतला. हे आठवड्यातून एकदा मी यूज करतेच. अगदी छान चेहरा बनतो, स्मूथ अगदी. जी चेहऱ्यावरची घाण काय असते ते निघून जाते. अगदी 15 मिनिट स्क्रब करायचं आहे याने आणि त्यानंतर स्टीम घ्यायचे. फेसला स्टीम करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण एकदा चेहऱ्यावर स्क्रब केल्यानंतर पोर्स ओपन होतात चेहऱ्याचे, स्किनचे. तर वाफ घेतल्यामुळं छान त्याला ग्लो येतो स्किनला. त्यानंतर हे बघा, हे टूल तर सगळ्यांना माहीत असेल, ब्लॅक हेड व्हाईट हेड हे रिमूव्ह करण्यासाठी क्लीनअपच्या वेळेस वगैरे वापरतात पार्लरमध्ये वगैरे. पण आता सध्या काही याची गरज नाही, कारण ना आता मार्केटमध्ये ना इझिली अवेलेबल आहेत नोज स्ट्रिप्स. तर याने ना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सर्व रिमूव्ह होऊन जातं. अगदी छान रिझल्ट मिळतो. ऑनलाईनही या स्ट्रिप्स मिळतात, अगदीच बॉक्स घेतला त्यामध्ये जास्त क्वांटिटी असते आणि सिंगलही मिळून जाईल. त्यासोबतच मेडिकलमध्ये वगैरे इझिली मिळतात. तर हे असं लावून घेतलं आहे मी आणि हे असंच ना 15 मिनिट ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ना पूर्णपणे जेव्हा आपण हे रिमूव्ह करू ना तेव्हा दिसतात ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघलेली पूर्ण घाण चेहऱ्यावरची.
तर हे खरंच खूप यूजफुल प्रोडक्ट आहे, नक्की तुम्ही घेऊ शकताय. आणि विकली जे तुमचं स्किन केअर रुटीन ठेवाल त्यामध्ये याचा तुम्ही नक्कीच वापर करा. आणि जरी विकली नाही केलं तरी आपण महिन्यातून एकदा तरी हे वापरल्या पाहिजे गोष्टी सर्व, जेणेकरून आपलं फेस चांगलं राहतो. डेली स्किन केअर तर केलंच पाहिजे, त्यासोबतच असं थोडंसं रुटीन ठेवलं पाहिजे विकली किंवा मंथली काही गोष्टींचं. पण जेवढी चेहऱ्याची काळजी घेऊ तेवढा आपला चेहरा छान राहतो. तर हे ना शीट मास्क आहेत फेसचे. तर हे गार्नियरचं मी आणलं होतं, डीमार्टमध्ये कमी प्राईजमध्ये मिळतात किंवा ऑनलाईनही मिळून जातील. तर हे घेऊन आले होते मी आणि हे मी विकली किंवा मंथली यूज करतेच. छान ह्याने स्किनवर एक ग्लो येतो फेसवरती आणि हे सुद्धा वापरलं पाहिजे कधीतरी. हे एक प्रकारे ना सिरमचंच काम करतं चेहऱ्यावरती आणि हे ना व्हिटॅमिन सीचं आहे. ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे प्रकार येतात शीट मास्कमध्ये. जेव्हा तुम्ही घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला समजेलच. खूप खूप प्रकारचे असतात. पार्लरमध्ये जाऊन ना महागड्या ट्रीटमेंट घेण्यापेक्षा या वस्तू घरी आणून आपण घरच्या घरी या गोष्टी करू शकतो मंथली नाही जमत आहे तर. आणि त्यासोबतच विकली करू शकतो आहे. तर हा व्यवस्थित मी लावून घेतला चेहऱ्यावरती आणि याच्या पॅकेटवरती सर्व दिलेलं असतं डिटेल्स, काय करायचं आहे, किती वेळ ठेवायचं आहे. तर हे 15 मिनिट ठेवायचं चेहऱ्यावरती आणि बघू शकताय याच्यामध्ये आतमध्ये ना भरपूर लिक्विड आहे सिरम टाईप. तर तेही वाया नाही घालवायचं आहे. तर हे पूर्ण हाताला वगैरे मी लावून घेतलं. तसंच आपल्या चॅनलवरती ना घरच्या घरी फेशियल कसं करायचं घरच्या साहित्यातून, होम रेमेडीज, त्यासोबतच पपईपासून फेशियल कसं करायचं किंवा क्लीनअप कसं करायचं ह्याच्या ना व्हिडिओज मी शेअर केल्यात. तर ते व्हिडिओज पण तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि काही टिप्स असतात ना तर त्याचा थोडा तर तुम्हाला फायदा नक्कीच होईल. आणि त्यानंतर बघा इथं मी काढून घेतलं हे जे फेस मास्क आहे आणि चेहरा बघू शकताय तुम्ही रिझल्ट. चेहऱ्यावरती लगेच थोडा ग्लो दिसायला लागला आहे आणि हायड्रेट होतो चेहरा, स्किन जी आहे आपली चेहऱ्याची. यानंतर 2 मिनटाचे एक छान मसाज देते मी चेहऱ्याला, जेणेकरून छान ब्लड सर्क्युलेशनही होईल आणि त्यासोबतच जे काही सिरम चेहऱ्यावरती आहे ते आज छान ऑब्झर्व होईल आणि त्यामुळे मसाज करून घ्यायचं आहे. तुम्ही छान स्किन केअर करता का? तुमचं रुटीन कसं आहे आणि त्यासोबत तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरता किंवा कसं स्किन केअर ठेवता हे मला नक्की तुम्ही सांगा आणि कमेंट करा मला. आणि माझ्या मते प्रत्येकीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःच्या दिसण्यावरती प्रेम केलं पाहिजे, स्वतःसाठी काही गोष्टी केल्या पाहिजे आवर्जून टाईम काढून. कारण जसं आपण सर्वांची काळजी घेतो किंवा कुणाला काय हवं आहे नको आहे ते बघत असतो, तसं स्वतःसाठीही तेवढं आपण महत्त्व स्वतःला दिलं पाहिजे. तर चला यासोबतच माझ्या केसांसाठी मी काय करते हेही तुमच्याशी मी आज शेअर करते. तर मी ना घरगुती हे तेल तयार करते, जेणेकरून केसांचा हेअरफॉल जो आहे तो बऱ्यापैकी थांबतो, तसंच केस वाढतात सुद्धा. तर केसांसाठीही मी विकलीच रुटीन ठेवलं आहे. मी दररोज तेल लावत नाही केसांना, मी आठवड्यातून एकदा हे तेलच तयार करते. अजून 2-3 पद्धतीचं आहे, तसं मी तेल बनवत असते आणि ते वापरत असते. तर हे रोजमेरी आहे बघा, हे असं पॅकेटमध्ये येतं. हे ऑनलाईनही मिळतं, हे मी ऑनलाईनच घेतलेलं आहे मिशोवरून, याचीही लिंक तुम्हाला मी शेअर करेन. आणि हे असं थोडंसं रोजमेरी टाकायचं तेलामध्ये. आता हे किती टाकायचं ना, हे आपण तेल किती बनवणार आहे याच्यावर डिपेंड आहे. जर अर्धी वाटी मला बनवायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये 2 चम्मच टाकेन रोजमेरी. त्यासोबतच आपले कढीपत्ता असतो ना, कढीपत्त्याची जी पानं आहेत, कढीपत्ता स्वच्छ धुवून ते पूर्ण छान सुकवून कढीपत्ता त्याची जी पानं आहेत ती घालायची थोडीफार. तर इथं बघा मी हा कढीपत्ता ना छान धुतला आणि छान पुसून घेतला आणि एवढी पाने मी टाकते अर्ध्या वाटीसाठी. आणि त्यानंतर ना मी मेथी दाणा जे असतात, मेथीचे दाणे, तर ते 1 चम्मचभर मी टाकणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं मेथी दाणे घेतलेत. तर या गोष्टी ना खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या केसांसाठी आणि रोजमेरी पण खूप खूप छान रिझल्ट देते. आणि कढीपत्ता तर आपल्या खाण्यामध्ये तर पाहिजेच. कढीपत्त्याची चटणी म्हणा किंवा प्रत्येक पदार्थामध्ये जो कढीपत्ता येतो तो फेकून न देता खायचा. त्यानंतर हे जे तेल आहे ना हे गरम करायला ठेवलं आहे आणि अशा पद्धतीनं ना फेस येतो. जोपर्यंत असं तेल शांत होत नाही, जो फेस आहे तो सर्व जाऊन या पद्धतीनं तेलाचा रंग चेंज होते बघा. आणि अशा पद्धतीनं तेल झाल्यानंतर गॅस बंद करून हे सर्व गाळून घ्यायचं आहे. कारण हे स्लो गॅसवरती मी ठेवलेलं गरम करायला, जेणेकरून प्रत्येक ह्याचं फ्लेवर उतरला पाहिजे त्या तेलामध्ये. आणि ह्या गोष्टींना केसांना खूप हेल्दी बनवतात. त्यामुळे मी आठवड्यातून एकदा हे तेल बनवते आणि घरातल्या सगळ्यांना देते लावायला. लहान मुलांनाही लावू शकतो आपण, जेंट्सनाही देऊ शकतो लावायला.
तर छान रिझल्ट आहे या तेलाचा. त्यासोबतच अजून 2-3 प्रकारचे तेल बनवते, तेही मी नक्की शेअर करेन. आणि त्यासोबतच हेअर ऑइलिंगसाठी टिप्स देईन की केसांना तेल न लावता जे स्काल्प आहे त्याची मसाज करायची, तेल तिथे लावायचं, तेव्हाच तेलाचा फायदा होऊ शकतो. केसांच्या मुळांना तेल लागलं तरच ते पूर्ण पोषण मिळू शकतं पूर्ण केसांच्या वाढीला. खूप जणांना ना केसांचे भरपूर प्रॉब्लेम्स असतात, तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा घरच्या घरी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.